एका छोट्या गावात रोहन नावाचा 16 वर्षांचा मुलगा राहत होता. रोहनला गोड खूप आवडायचं. चॉकलेट, केक, आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक. रोज काही ना काही गोड खाल्ल्याशिवाय त्याचा दिवस पूर्णच होत नसे. त्याची आई त्याला नेहमी समजवायची, रोहन, एवढं गोड खाऊ नको बाळा, शरीराला त्रास होईल. पण रोहन हसून म्हणायचा, अगं आई, मी अजून तरुण आहे, मला काही होणार नाही. काही महिन्यांनी हळूहळू रोहनच्या शरीरात बदल दिसायला लागले. त्याला सतत तहान लागायची, वारंवार भूक लागायची आणि शरीर खूप थकल्यासारखं वाटायचं. शाळेत क्रिकेट खेळतानाही तो पटकन दमून जायचा. एक दिवस वर्गात बसलेला असताना रोहनला अचानक चक्कर आली. शिक्षक आणि मित्र लगेच त्याच्या मदतीला धावले. घाबरलेली आई त्याला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांनी तपासणी केली आणि गंभीर आवाजात म्हणाले, रोहन, तुझ्या शरीरात साखरेचं प्रमाण वाढत चाललंय. हे ऐकून रोहन घाबरला. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, पण डॉक्टर काका, मी तर अजून लहान आहे, मग असं कसं? डॉक्टर शांतपणे हसले आणि म्हणाले, आजकाल चुकीच्या सवयींमुळे लहान मुलांनाही हा त्रास होऊ शकतो. ते पुढे म्हणाले, आपल्या शरीरात इन्सुलिन नावाचा एक मदतनीस असतो. तो रक्तातील साखर शरीराच्या पेशींमध्ये पोहोचवतो. पण जेव्हा आपण खूप गोड पदार्थ, जंक फूड आणि कोल्ड्रिंक घेतो आणि व्यायाम करत नाही, तेव्हा शरीर इन्सुलिनचं ऐकणं कमी करतं आणि मग रक्तात साखर वाढू लागते. हे ऐकून रोहन शांत झाला. त्याला स्वतःची चूक समजली. त्या दिवसापासून त्याने स्वतःला तो सकाळी लवकर उठून चालायला जाऊ लागला, व्यायाम करू लागला, कोल्ड्रिंक आणि जंक फूड बंद केलं आणि घरचं पौष्टिक जेवण खाऊ लागला. सुरुवातीला त्याला खूप कठीण गेलं. मित्र पिझ्झा खात असताना तो फळं खात होता. काही मित्र त्याची मजा उडवत होते. पण रोहन हार मानला नाही. 2 महिन्यांनी पुन्हा तपासणी झाली. डॉक्टर रिपोर्ट पाहून हसले आणि म्हणाले, वा रोहन, आता तुझी साखर नियंत्रणात येते आहे. हे ऐकून रोहनच्या चेहऱ्यावर आनंद चमकला. घरी येऊन तो आपल्या छोट्या बहिणीला म्हणाला, खरी मजा चॉकलेटमध्ये नाही तर निरोगी शरीरात आहे. बोध: जास्त गोड पदार्थ, जंक फूड आणि कमी व्यायाम यामुळे शरीरात साखर वाढू शकते. योग्य आहार आणि नियमित व्यायाम